सर्वांना हार्दिक नमस्कार। मी म्हणतो तसं उत्तर द्यायचं आहे सगळ्यांनी, पण त्याच्या आधी ताठ बसायचं। सावधान म्हटलं की दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे। सावधान, विश्राम। आता तुम्ही सगळे विश्राम म्हटल्यावर हवा गेल्यासारखे खाली बसलात काय? तसं नसतंय। परत एकदा सावधान आणि सगळ्यांनी म्हणा एक साथ नमस्ते। वाह, इथे मी आलो आणि लेझिमच्या पथकासह आधी अगोदर औक्षण, मग लेझिमच्या पथकासहित माझं स्वागत करण्यात आलं। मला जुने शाळेचे दिवस आठवले। त्याच्यानंतर ज्यांनी माझा परिचय करून दिला त्यांनी माझ्या सगळ्या आयुष्याचा पट माझ्यासमोर उलगडला आणि मला असं वाटायला लागलं की आपण परत खरंच काम करायला पाहिजे, कारण आताच्या वयामध्ये ते काम सगळं पास्ट आहे। आता 70 ओलांडल्यानंतर उरलो उपकारापुरता, म्हणजे आशीर्वाद उपकार शुभेच्छा देण्यापुरतो उरलो, अशी परिस्थिती असताना एवढं सगळं त्यांनी मला माझा पट उलगडून दाखवला की मला वाटायला लागलं परत एकदा जावं आणि काम करावं भरपूर। माजी अध्यक्ष देवीदास जोशी साहेब इथे मुद्दाम हजर राहिले आहेत। बरेच मेंबर्स इथे ट्रस्टी मेंबर्स आहेत आणि मी सगळ्यांची नावं पटकन पाठ होणार नाहीत मला। मी परत एकदा सर्वांना हार्दिक नमस्कार करतो। समारंभाचे अध्यक्ष श्री राजेंद्र आयरे सर, जोशी सर, वर्तकनगर शिक्षण मंडळाचे सगळे ट्रस्टी आणि हितचिंतक, शिक्षक, सहाय्यक वर्ग, श्रीमती सावित्री देवी थिराणी विद्या मंदिर, म्हणजे आपण सगळे तुम्ही विद्या मंदिरातले, श्री सुशील कुमार थिराणी ज्युनियर कॉलेज, उपस्थित पालक, विद्यार्थी, तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। जोरदार टाळ्या वाजवा। आता टाळ्या वाजवण्याची एनसीसीची पद्धत मी तुम्हाला दाखवतो। हां, तशा टाळ्या वाजवायच्या बघा। शाबास। व्हेरी गुड। बस 3 वेळाच वाजवायच्या। हां, नाहीतर तुम्ही टाळ्याच वाजवत राहाल। हे अभिनंदन मी कशासाठी केलं सांगा बरं? अभिनंदन याच्यासाठी केलं की आपल्या सर्वांच्या योगदानामुळे शाळेने नुकताच आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करतो। आता परत एकदा एनसीसी पद्धतीने टाळ्या वाजवा। खूप खूप छान सर, शाबास। संस्थेच्या कार्यक्रमाचा दरवळ म्हणजे काय? दरवळ म्हणजे सुवास। संस्थेच्या कार्याचा दरवळ सर्वत्र पसरला की संस्था मोठी होऊ लागते, पण असे होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने व अथकपणे प्रयत्न करायला लागतात। अशा प्रयत्नातून आपण संस्थेचा विकास केला आहे आणि मला असं कळलं की संस्था डिग्री कॉलेज सुरू झालं आहे। याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि हार्दिक अभिनंदन तुम्हाला। एखादी संस्था सुरू केल्यावर तिला स्पर्धेला तोंड द्यायला लागतं आणि ॲडमिशन्स मिळवण्यासाठी, स्टुडंट मिळवण्यासाठी आटापिटा करायला लागतो। अशा वेळेला शाळेला किंवा महाविद्यालयाला जर काही कोणाची मदत होत असेल तर एखादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर आपल्या शाळेतून कॉलेजमधून विद्यार्थ्यांना मिळत असेल, ज्याला डिमांड आहे, त्या गोष्टीचं आपण जर सुरुवात केली तर ते कॉलेजचं किंवा शाळेचं वैशिष्ट्य ठरतं। आणि असं वैशिष्ट्य जर आपल्याकडे काही असेल
तर तुम्हाला ॲडमिशन्स आपोआप मिळत जातील, कारण तुमचा सुगंध सगळीकडे पसरत जाईल. अशी एक गोष्ट तुमच्या कॉलेजने आणि शाळेने केलेली आहे, ती म्हणजे आपले जे माजी कोषाध्यक्ष समर्थजी आहेत ते आणि अंबिका योग कुटीर यांच्या सहाय्याने शाळेतल्या मुलांना योगाचं ट्रेनिंग उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि जी आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे खूप चांगलं काम आहे आणि याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवाव्यात. विद्यार्थी जरी तरुण दिसत असले आणि उत्साही असले तरी त्यांना काही समस्या असतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, सायनस, डोकेदुखी, बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे आणि अंतस्रावांच्या समस्या, विशेषतः जी मुलं 11वी 12वीला असतात त्यांच्यामध्ये या मोठ्या प्रमाणावर आढळतात. ह्या समस्यांना आवर घालण्यासाठी योगाचा अतिशय चांगला उपयोग होतो, हे मी मुद्दाम नमूद करतो आणि सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही योगाचं प्रमाण जे आहे, मला वाटतं आत्ता सध्या काही इयत्तांमध्येच आहे, सर्व शाळेला हे जर करता आलं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तर ते अधिक चांगलं होईल. आणि तुम्ही जर अप्रोच झालात आम्हाला अंबिका योग कुटीरला, तर समर्थ साहेब आणि आमची अंबिका योग कुटीर आणि आम्ही मिळून एक छोटा पॅकेज बडा धमाका असं योगाचं छोटं पॅकेज आम्ही शिकवू शिक्षकांना, आणि शिक्षकांना असं सांगू की मधनं त्यातलं आलटून पालटून काही ना काही शिकवत जा. असं जरी केलं तरी मुलांना त्याचा अतिशय लाभ होईल असं मला आत्मविश्वास वाटतो. साध्या क्रिया असतात, जसं सावकाश श्वास घेणे, प्राणाकर्षण क्रिया वगैरे अशा ज्या क्रिया असतात त्याच्यातून अतिशय मोठा लाभ शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होतो. मात्र गरज आहे ती हे तुम्ही करून बघण्याची. जर करून बघितलं तरच तुम्हाला त्यातला फरक कळेल, नाहीतर ते कळणं मुश्किल आहे. तर आपण सर्वांनी जर योग करायचा असं ठरवलं तर जरूर आम्हाला अप्रोच करा. या शाळेचं अतिशय विस्तीर्ण पटांगण मी येताना बघितलं आणि तुम्हाला खेळायला भरपूर जागा आहे हे लक्षात आलं. पण याचबरोबर तुम्हाला जर NCC ट्रेनिंग मिळू शकलं तर ते अतिशय चांगलं होईल. जसं तुम्ही योग हे विद्यार्थ्यांसाठी एक ॲडिशनल फॅसिलिटी ठेवलेली आहे, तसं NCC ही सुद्धा एक ॲडिशनल फॅसिलिटी लोकांना मिळावी. पुष्कळ वेळा आपण NCCची परेड बघतो, TV वर बघतो, कॉलेजेसमध्ये बघतो, आणि आपल्याला असं वाटतं की हे काय लेफ्ट राईट परेड करतायत, ड्रिल करतायत. पण परेड आणि ड्रिल तुम्हाला जसं वाटतं तसं मेकॅनिकल गोष्ट नाही आहे. असं म्हणतात मिलिटरीमध्ये, ज्या ट्रूपची परेड चांगली किंवा ड्रिल चांगली त्या ट्रूपचं सगळं चांगलं. का बरं असं? तर ती जेव्हा परेड चालते तेव्हा तो जो ऑफिसर असतो तो सांगतो बाये मूड म्हटलं की ते सगळे डावीकडे वळतात, दैने मूड म्हटलं की दैने उजवीकडे वळतात. असं करून हे जे आपले NCCचे छात्र आहेत किंवा सैनिक आहेत ते आपल्या मनाला इतकी कंट्रोल आणतात त्याच्यावर की जे सांगितलं तसं आम्ही करणार, जे सांगितलं तसं बरोबर करणार. तर त्याच्यामुळे ते शिस्त शिकतात, संतुलन कसं ठेवायचं हे शिकतात, आणि अनेक गोष्टी हुकूम वरिष्ठांनी दिलेला कसा पाळायचा याची ते सवय करतात. आणि तुम्हाला माहीत आहे हे कुठपर्यंत जातं याचा परिणाम, तर ह्या ड्रिल परेडमधून हे जे गुण त्यांनी मिळवलेले असतात ते जेव्हा युद्ध होतं त्यावेळेला उपयोगी पडतात. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा समोरून शत्रू सैनिकांचा गोळीबार चालू आहे, दारुगोळ्याचा मारा होतो आहे, त्यावेळेला तुम्ही तुमच्या सैनिकांना सांगितलं यांच्यावर हल्ला करा, प्रत्युत्तर द्या, आणि आपले जर सैनिक पळायला लागले मागे तर कसं वाटेल आपल्याला? वाईट वाटेल ना. पण तसं होत नाही. आपले सैनिक अशा कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा धैर्याने पुढे जातात. याचं कारण असं आहे की त्यांनी ड्रिल परेडमधून शिकलेलं असतं की जे वरिष्ठ सांगेल ते काम झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. असा NCC किंवा राष्ट्रीय छात्र सेना हे अतिशय चांगली संस्था आहे आणि त्याचं ट्रेनिंग खरं म्हणजे आपण सगळ्यांना द्यायला पाहिजे अशा मताचा मी आहे.
तर तुमच्या शाळेला एवढं चांगलं ग्राउंड असताना तुम्ही NCCचा प्रयत्न करू नये असं होऊ देऊ नका. NCC मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा आणि मुलांना त्याचा लाभ मिळू दे. आता मुलांना आणि मला वाटतं 5वी ते 9वी ते 12वीची विद्यार्थी इथे समोर आहेत, त्यांना उद्देशून रादर सर्वांना उद्देशून मी काही गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे तुम्ही महिलांना अतिशय सन्मानपूर्वक वागवा अशी कळकळीची प्रार्थना मी या इथल्या प्रत्येकाला करतो. कारण आपल्या देशात अजून देखील लहान अगदी कोवळ्या वयाच्या मुलींपासून वृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांवर अत्याचार केले जातात आणि ती अतिशय मोठी दुःखद गोष्ट आहे असं मला वाटतं. महिलांमुळे खरं म्हणजे सगळा देशाचा गाडा चाललेला आहे. देश प्रगतीपथावर जो आता गेला आहे तो माननीय पंतप्रधानांनी महिलांना प्रोत्साहन मिळेल असं कार्य करत राहिल्यामुळे हे साध्य झालं आहे असं मला वाटतं. तर महिलांना अतिशय सन्मानाने मुलींना आपण वागवलं पाहिजे. इथे उपस्थित सर्व महिला मुली यांना मी नमस्कार करतो आणि सगळ्यांना एकदा या महिलांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या असं मी सर्व पुरुषांना आवाहन करतो. आयुष्यात तुम्हाला दुसऱ्या आणखीन एका गोष्टीचा उपयोग होईल, ती म्हणजे नेहमी तुम्ही चांगल्या संगतीमध्ये राहा. आता चांगली संगत म्हणजे काय, मी एक उदाहरण देतो. एक केमिस्ट्री पेपरमध्ये आलं होतं, हे एक केमिस्ट्री ग्रॅज्युएट ज्यांनी केमिस्ट्रीमध्ये PhD केलं आहे म्हणजे डॉक्टरेट केलेली आहे, तो केमिस्ट्री ग्रॅज्युएट काय करत होता बरं व्यवसाय, त्यांनी नोकरी वगैरे काही धरली नाही. त्यांनी केमिकलपासून डिटर्जंट वगैरे या केमिकलपासून दूध बनवण्याचं पद्धत शोधली होती आणि तो केमिकलपासून दूध बनवून विकत होता. आपण मला सांगा त्याच्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला का दुरुपयोग केला? सांगा. दुरुपयोग केला. मग अशा लोकांचा तुम्ही संगत कराल का? तर अशा लोकांच्या संगतीतून तुम्ही नेहमी दूर राहिलं पाहिजे. पुष्कळदा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये बघतो मुलं आया बहिणींवरून एकमेकांना शिव्या देत किंवा घाणेरडे शब्द वापरत बोलत असतात. आपल्याला ते ऐकून सुद्धा शर्मिंद व्हायला होतं. मी सर्वांना अशी, आणि हे कशामुळे होतं तर तुम्ही तशी संगत धरल्यामुळे तीच गोष्ट सगळीकडे पसरत राहते आणि तुम्हाला शिव्या देणे, थुंकणे, घाण करणे याच्यात काही गैर आहे असं वाटतच नाही. तर ते होऊ देऊ नका. त्याच्यासाठी तुम्ही चांगल्या संगतीमध्ये राहा. अजून एक उदाहरण पाणी हवं होतं. थँक्यू. अजून एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. खेडेगावामध्ये एक घर आहे, आलेली पेपरमधलीच वाचलेली बातमी आहे. खेडेगावामध्ये घर आहे. मुलगा, त्याची बायको आणि म्हातारे त्याचे वडील हे एका ठिकाणी राहत आहेत, मुलं राहत आहेत. त्या मुलाचा दुधाचा व्यवसाय आहे. एकदा त्याच्याकडे कोणी दूध मागायला येतो, घरामध्ये तेवढं दूध शिल्लक नसतं, त्याला 1 लिटर हवं आहे तर याच्याकडे पाऊण लिटरच असतं. हा आतमध्ये गुपचूप जातो, त्या दुधामध्ये पाव लिटर पाणी घालतो आणि ते दूध देतो. ते वडील बघतात हे सगळं पण बोलत काही नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या मुलाला त्याची बायको सांगते की अहो सासरे बुवा काही खात नाहीत आणि पाणी पण पित नाहीत. मग तो वडिलांच्याकडे जातो आणि वडिलांना म्हणतो तुम्ही का खात नाही, काही पाणी पित नाही, माझी बायको सांगत होती, तुमची सून सांगत होती, असं कशामुळे तुम्ही करताय? तर ते वडील त्याला सांगतात त्या मुलाचे की तू काहीतरी विपरीत करताना मी बघितलं. ते म्हणाले काय काय विपरीत केलं मी? तर म्हणाले तू दुधात पाणी घालून विकलेलं मी बघितलं. तर म्हणाले तू जोपर्यंत माझ्यासमोर शपथ घेत नाही की मी दुधामध्ये पाणी घालणार नाही किंवा इतर काही मिसळणार नाही, तोपर्यंत मी काही जेवणार नाही किंवा पाणी पण पिणार नाही. बघा ते म्हातारे सासरे, वृद्ध गृहस्थ वडील, हो किती त्यांनी उदात्त काम केलं पहा. त्यांनी आपल्या मुलाचा कान धरला नाही किंवा त्याला ओरडले नाहीत,
त्याला काही थप्पड मारली नाही, काही केलं नाही. फक्त त्यांनी सांगितलं तू जोपर्यंत प्रामाणिकपणे व्यवहार करत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही की पाणी पण पिणार नाही. त्या मुलाला त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं. त्यांनी त्यांच्यापुढे शपथ घेतली की मी याच्यापुढे अप्रामाणिकपणे काहीही करणार नाही. आता मला सांगा, या मुलांनी या वडिलांनी मुलाची चूक सुधारली की नाही, आणि कशी सुधारली? हे चांगलं केलं की वाईट केलं? त्यांना कळलं ना तो काय वाईट करतोय हे, आणि त्याच्यातून त्याला त्यांनी परावृत्त केलं. मग हे सज्जनपणाचं काम आहे की दुर्जनपणाचं? सांगा. काही उत्तर नाही कोणी देत. सज्जनपणाचं हे कार्य केलं त्यांनी. अशा लोकांची संगत आपण नेहमी धरली पाहिजे. तर तुम्ही चांगल्या माणसांची संगत धरा. तिसरी गोष्ट मी परत आपल्याला सांगू इच्छितो की सैनिकांचा तुम्ही आदर करा. बघा, आपण इथे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असतो. पेपरमध्ये कधी कधी अशा बातम्या येतात की पार्किंग, घराच्या शेजारी केलेलं पार्किंग, ह्याच्यातील भांडणामध्ये एका भावाने दुसऱ्या भावावर सुऱ्याचे वार करून खून केला. आता बघा, पार्किंगसारख्या गोष्टीसाठी आपण नातलग व्यक्तींचे खून करायला, एकमेकांचे गळे घोटायला जातो. अशा कंडिशनमध्ये इथे जे आपण हे करतो, तर तुम्ही सीमेवरचा जवान बघा, शिर तळहातावर घेऊन आपले प्राणपणाला लावून तो रक्षण करत असतो. कशासाठी? आपल्या सर्वांच्यासाठी. आणि आपण कसे वागतो इथे, हा विचार करा. त्यामुळे सैनिकांचं आपण अतिशय आदर नेहमी केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मला वाटतं तुम्ही सगळे त्याला होकार द्याल. एकदा आपण आपल्या सैनिकांच्या बरोबर भारत मातेचा जय म्हणूया. मी बोलेन, तुम्ही पाठोपाठ म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आणि 2-3 उदाहरणं आपण याच्यात बघितले. याच्यात आले कोण? 2 लोक, किसान आणि जवान. त्यामुळे म्हणूया, जय जवान, जय किसान. व्हेरी गुड. चौथी गोष्ट मी अजून एक सांगणार आहे, ती म्हणजे आपण गुरूंचा आदर करा. आपल्या सगळ्यांचा पहिला गुरु असते आपली आई, दुसरा गुरु असतो आपले वडील, मग आपले भावंड, आणि शाळेत शिकवणारे शिक्षक, गुरुजन, हे सगळे आपले गुरु आहेत. आणि यांच्यापासून आपण नेहमी चांगलं ते घेतलं पाहिजे. सगळा समाजसुद्धा आपला गुरु आहे. समाज आपलं प्रतिबिंब दाखवतो. आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की समाजामध्ये दुष्ट व्यक्ती पण आहेत आणि चांगले व्यक्ती पण आहेत. कितीतरी चांगले लोक आहेत, कितीतरी दुष्ट लोक पण आहेत जे दुष्टपणा करतच राहतात. तर त्यातून आपण चांगलं ते नेहमी घेतलं पाहिजे, ना की वाईट. ते घेतलं. एक व्यंकटेश माडगुळकरांनी सांगितलेली गोष्ट मला आठवते, ती मी सांगतो की ते जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा त्यांना एक शिक्षक होते. ते बोलताना आणि असं असेल न बाणाचा तर ते आनी म्हणायचे, पाणी असं म्हणायच्याऐवजी पाणी म्हणायचे. तर हे व्यंकटेश माडगुळकर ब्राह्मण कुटुंबात वाढलेले, त्यांना हे खटकायचं की हे आनी पाणी काय बोलतात. म्हणून ते आपल्या मित्रमंडळीत जेव्हा बसलेले असायचे तेव्हा त्या गुरूंची टिंगल करायचे की त्यांचं मराठी शुद्ध नाही, ते आनी म्हणतात, ते पाणी म्हणतात. त्या गुरुजींनी एक दिवस त्यांना बोलवून घेतलं, जवळ बसवलं, आणि ते म्हणाले की मी जे काही चुका करतो व्याकरणातल्या किंवा बोलण्यातल्या, त्याच्यावर तू लक्ष देऊ नको. मी चांगलं काय करतो ते बघ आणि त्याच्यावर तू लक्ष दे. कारण म्हणाले, तुम्ही दुसऱ्यावरची निंदा करून आणि टवाळी करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. असं त्यांनी त्याला सांगितल्यावर त्या व्यंकटेश माडगुळकर म्हणतात की माझे डोळे उघडले. आणि तेव्हापासून, आता आम्ही सुद्धा माणसंच आहोत, सगळे शिक्षक तुमचे गुरुजन म्हणजे, तर तुम्ही आमचे दोष आहेत ते घेऊ नका, आमच्यामध्ये काय चांगलं आहे ते घ्या आणि ते तुम्ही आपल्या आयुष्यात वापरा. तर व्यंकटेश माडगुळकर म्हणाले की तेव्हापासून माझे डोळे उघडले आणि मला हे कळलं
की दुसऱ्या व्यक्तीतलं चांगलं ते घ्यावं आणि वाईट हिणकस असेल ते टाकावं. तर आपल्या सर्वांना माझी विनंती अशी आहे की तुमचे जे गुरु आहेत, गुरुजन आहेत, त्यांना नीट ऑब्झर्व करा आणि त्यांच्यातलं चांगलं ते घ्या आणि वाईट ते टाका. त्याचबरोबर मी आता इथे पालक जमलेले आहेत, शिक्षक आहेत. आपल्याला बघूनच मुलांवर संस्कार होत असतात. आपण काय बोलतो, कसे वागतो, काय काम करतो हे पाहून आपल्या मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर आपले संस्कार होत असतात. त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे, गुरूंची, शिक्षकांची, आईवडिलांची, सगळ्यांची, की आपण मुलांवर चांगलं संस्कार होतील असंच वागावं, वाईट संस्कार होतील असं कदापि वागायला जाऊ नये. तर ह्या एवढ्या 4 गोष्टी मी परत एकदा रिपीट करतो. महिलांना सन्मानपूर्वक वागवा, नेहमी चांगल्या संगतीत राहा, सैनिकांचा आदर करा आणि आपल्या गुरूंचा आदर करून त्यांच्यातलं चांगलं आहे ते घ्या. हिणकस काही असेल ते सोडून द्या, त्याच्यावर टीका करत बसू नका. असं आपल्याला मी मार्गदर्शनपर इतकं सांगू इच्छितो. आपली रजा घेतो. धन्यवाद.